कन्नड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर गेल्या 5 दिवसांपासून कैलास गायकवाड यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले। प्रशासनातील गलथान कारभार आणि कोळी, मल्हार आणि महादेव कोळी समाजाला प्रमाणपत्र वाटपात झालेल्या गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी त्यांनी केली आहे। प्रशासनावर संतप्त असलेले कैलास गायकवाड यांनी आमरण उपोषणाचा पवित्रा घेतलाय। कोळी, महादेव कोळी समाजाला प्रमाणपत्र वाटपात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून पात्र उमेदवारांना प्रमाणपत्रे देण्यात यावीत अशी त्यांची मागणी आहे। या मागणीसाठी त्यांनी सलग 5 दिवसांपासून अन्नत्याग केला आहे, परंतु उपविभागीय अधिकारी किंवा प्रशासनातील कोणताही अधिकारी अद्याप उपोषण स्थळी फिरकला नाही। उपोषणकर्त्याची तब्येत बिघडत असूनही प्रशासनाने याची दखल न घेतल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। कन्नड या ठिकाणी सुरू असलेल्या या आमरण उपोषणाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन तोडगा काढावा अशी मागणी होत आहे। आंदोलकाची तब्येत आणखी गंभीर होण्यापूर्वी प्रशासनाने यावर लवकरात लवकर कारवाई करावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत। जोपर्यंत माझ्या सर्टिफिकेट जोपर्यंत इश्यू होत नाही तोपर्यंत मी माघार घेणार नाही। देऊ गेला तरी चालेल। मराठवाडा मुक्ती दिनाच्या इथं कार्यक्रमाला जवळ येतात आणि इथं या आदिवासी बांधवांना भेट द्यायला येत नाही। यांना पालकमंत्री म्हणणं योग्य आहे का? आमदारबाई काल आमदारबाई इथं येते आणि आमदारबाई सांगते एसडीएम माझं ऐकत नाही, मी मीटिंग कशी काय लावू? आता असे आमदार तुम्ही निवडून दिलेले आहेत, यांचं कर्तव्य काय तुमचे प्रश्न सोडवणे, पण त्या आमदारबाईंनी बी हा प्रश्न सोडवला नाही। पालकमंत्र्यांनी तिथं बोलवतात, तिथं कोणी जायला तयार नाही। आमचे पोरं इथं आजारी आहेत, आमचे माणसं इथं भाऊ आजारी पडलेले आहेत उपोषणामुळे, त्यांची दखल घ्यायला यांना वेळ नाही। जोपर्यंत इथं येऊन हातात प्रमाणपत्र भेटत नाही तोपर्यंत आमचे उपोषण करते उठणार नाही आणि यांच्या जीवाला जर काही बरवाट झालं तर याचा जबाबदार सर्वस्वी हे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी तिथले ते या प्रमाणपत्र देणारी ही कमिटी यांची राहील। आणि जर आज संध्याकाळपर्यंत काही निर्णय नाही लागला आणि यांनी सोमवारपर्यंत जर आमच्या लेकरांची, आमच्या पोरांची किंवा उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडली आणि इथं जर वातावरण चिघळलं, काही झालं तर याला जबाबदार सर्वस्वी उपविभागीय अधिकारी राहील, तहसीलदार राहील आणि यांना प्रशासन, मुख्यमंत्री असो, महसूल मंत्री असो, पालकमंत्री असो, यांना त्यांनी एसडीएमला त्यांनी नीट करावं। माझं नाव रोहिणी अनिल नेवरे, राहणार ब्राह्मणी गराड्याची, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आम्ही इथे 3 दिवसापासून येतोय आणि आज उपोषणाला आम्ही 9 मुली आणि 2 मुलं असे 11 जण बसलेलो आहेत। तर आमचं फक्त इतकंच म्हणणं आहे की आम्हाला आमचं जात प्रमाणपत्र पाहिजे आणि ते बी आमच्या हक्काचं आहे, असं नाही की आम्ही मागू लागलो की काय। आमची फक्त ते एसडीएम साहेबांना इतकी मागणी आहे की तुम्ही आम्हाला आमचं हक्क द्या, आमचं कास्ट आम्हाला देऊन द्या तुम्ही। आणि आमची घरच्यांची अशी परिस्थिती, माझे आई वडील आमची फीस भरू शकत नाही, काही नाही। आमच्या कॉलेजमध्ये मुलांना मुलींना स्कॉलरशिप भेटते, आम्हाला सध्या तितकी बी भेटत नाही। तर आम्हाला त्यांना बघून असं इतकं दुःख वाटतं की समोरच्या माझ्या मैत्रिणीला भेटते ना आम्हाला भेटत नाही। तर एसडीएमांना इतकंच मागणं आहे की जोपर्यंत ते आम्हाला आमचं हक्क देत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि आम्ही उपोषणालाच बसू। ते जेव्हा ते येतील आमच्या हातात आमचं कास्ट देतील तरच आम्ही उपोषण सोडणार आहे। काम नाही व धंदा नाही व काढलं नाही, बाप म्हणून गेला मावाला कोणी समाजाची या आमची दाजी बापू काकू ते या आमची दाजी आहे, सगळं मिळून नाही। मग 5 दिवसापूर्वी बसले बापू काकू ते मग मिळून नाही, सगळं मिळून नाही। मग कास्ट आहे मिळाले का तुम्हाला? कास्ट नाही काढलं नाही, काही नाही। किती मुली तुम्हाला? त्यांचे शिक्षण चालू आहे? प्रतिनिधी रवींद्र खरात, NTV न्यूज मराठी, कन्नड, छत्रपती संभाजीनगर।